प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद की त्यांनी आपल्याला ही संधी दिली की आपण त्याच्या भवनामध्ये येऊ शकू आणि त्याची गुणगान त्याची स्तुती करण्याची त्यांनी आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद. या आपण आपली मन तयार करू देवाच्या वचनातून ऐकण्याकरिता. देवाचं वचन सांगतं की जेव्हा आपण वचन बोललं जातं, जेव्हा आपण वचन रिसीव्ह केलं जातं, मनन केलं जातं, ते प्रभाव केल्याशिवाय ते राहत नाही. देवाचं वचन फेल होत नाही. जेव्हा केव्हा देवाचं वचन त्या बीजाप्रमाणे पेरलं जातं, ते तिथे जर भूमी चांगली आहे, जर भूमी सुपीक आहे, तर ते तिथे फळ दिल्याशिवाय, ते अंकुर धरल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तर या आपण आपली मनाची भूमीला आपण तयार करूया, प्रार्थना करूया. स्तुती धन्यवाद प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो दे बाप्पा. धन्यवाद देतो दे बाप्पा, आज संपूर्ण दिवसभर तू आमच्या सोबत राहिलास प्रभू. आम्हाला ही संधी दिलीस की तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची आणि प्रभू तुझं गुणगान गाण्याची, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिलीस, त्याबद्दल धन्यवाद राजा. प्रभू ज्या आमच्या प्रत्येक अपराधांची आम्ही क्षमा करतो प्रभू, क्षमा मागतो दे बाप्पा. आणि प्रभू यावेळेस प्रभू तुझ्या वचनाने प्रभू तू आमच्याशी बोल दे बाप्पा. प्रभू पवित्र आत्मा, इथून पुढचं सर्व कंट्रोल तुमच्या हाती सोपवतो. आज तुम्ही आमची भेट घ्या, आज तुम्ही आमच्याशी ते वचन, आमचं जीवन बदलणारं वचन, आमची परिस्थिती बदलणारं वचन, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही ऐकू प्रभू त्याला आम्ही रिसीव्ह करतो प्रभू, की ते वचन फळ देणारं असावं. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्ही आमचं सहाय्यक आहात. इथून पुढचं सर्व वेळ तुमच्या हाती सोपवतो. आमचं मार्गदर्शन तुमच्याद्वारे होऊ देत प्रभू. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा मननाचा विषय आहे की देवाची कृपा, दैवी कृपा जी प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर झालेली आहे. हा फार सोपा, एकदम सोपा विषय आहे. जेव्हा पण आपण कृपेबद्दल बोलतो तर आपण कृपा ही आपल्याला असं वाटतं की हा म्हणजे खूप इझी आहे. आपण खूप इझिली त्या विषयाला घेतो की हा माझ्यावर कृपा झालेली आहे, देवाची कृपा होऊ देत, आमच्यासोबत देवाची कृपा आहे, आपण असं म्हणतो है ना. तर देवाची कृपा, दैवी कृपा होणे हे फार अद्भुत आहे की आपण आज जे आपण जिवंत आहोत, ही देवाची करुणा, ही देवाची कृपा आहे, ही दया आहे. जसं विलाप गीत 3:22-23 आपल्याला सांगतं की देवाची दया, देवाची करुणा प्रत्येक दिवशी नवीन होते. तर ती कृपा आपल्या जीवनामध्ये कशी कार्य करते, किंवा देवाची कृपेला आपण कसं अलाव करायचं की तिने आपल्या लाईफमध्ये काम करावं, किंवा देवाची कृपा ही काय काम करते, आज आपण ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जे वचन माहिती आहे आणि सगळ्यांना खूप तोंडपाठ हे वचन आहे, तर आपण हे वचन वाचूया. 2 कोरिंथी याचा 12 अध्यायाचा 9 वचन. माझी कृपा तुला पुरेशी आहे. पौल हे सांगत आहे. पौल त्याच्या पार्श्वभूमीमध्ये पौल म्हणत आहे की मला एक काटा जो सलत आहे माझ्या शरीरामध्ये, तर प्रभू ह्याला तू काढून टाक. पौल हा असा व्यक्ती होता की काही खूप सारे लोक त्याच्या प्रार्थनेनी बरे झाले, त्याच्या अंगरखेनी लोक बरे होत होते, त्यांनी हात ठेवल्याने लोक बरे होत होते. परंतु त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये, त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही शारीरिक त्रास होता आणि तो त्याच्याकरिता जेव्हा तो प्रार्थना करत आहे, तेव्हा पौल देवाला सांगत आहे की प्रभू, लोक बरे होत आहेत, माझ्या प्रार्थनेने लोक बरे होत आहेत, लोकांना आरोग्य मिळत आहे, माझ्या शरीरामध्ये हा काटा आहे, ह्याला तू काढून टाक. वचन असं सांगतं, त्याच्या वरचं वचन 8वं वचन सांगतं की मी चढून जाऊ नये किंवा मी गर्वाने फुगू नये, मी स्वतःला जे असेल त्याच्यापेक्षा जास्त मी समजू नये,
म्हणून तो एक काटा माझ्या शरीरामध्ये ठेवलेला आहे आणि देव त्याला काय सांगतो की ह्याच्या सोबत तुला तुझं जीवन जेव्हा जगायचं आहे तर माझी कृपा तुला पुरेशी आहे. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या लाईफमध्ये पण असे खूप सारे काटे आहेत जे आपल्याला पुढे जाण्यासाठी किंवा आपल्याला थांबवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये कधी बऱ्याचदा असं होतं की काही उमेद नाहीये, काही उत्साह नाहीये, तेच रोजचं रटाळ जीवन आहे. रोज उठा, रोज आपलं घरगुती काम करा, ड्युटीला जा, परत या, हे रोजचं डेली रुटीन आहे आणि थकून जातोय, झोपतोय. पण असं हॅपनिंग आमच्या लाईफ मध्ये काही नाहीये. तर बऱ्याचदा आपलं लाईफ एकदम असं थांबल्यासारखं, एक पाणी कसं वाहतं, पाण्याला जेव्हा दगड येतो तर ते पाणी तिथे थांबून जातं, तसं बऱ्याचदा आपल्या लाईफ मध्ये आपल्याला असं वाटतं की माझं लाईफ थांबलेलं आहे. परंतु देव आपल्या जीवनामध्ये सिच्युएशन्स ह्याच्यासाठी आणतो की त्याची कृपेचा आपल्याला अनुभव व्हावा, आपण त्याची दया, त्याची करुणा, त्याची कृपा ही आपण अनुभवावी. म्हणून त्या सिच्युएशन आपल्यासाठी क्रिएट केलेल्या असतात. आणि देवाची इच्छा आहे की आपण प्रतिदिवस, प्रति क्षणी आपण त्याच्या कृपेचा लाभ उचलावा. त्याची कृपा, देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये काय करते? देवाची कृपा जे आपल्या पूर्ण लाईफ टाईमचा जो स्ट्रगल आहे, त्या लाईफ टाईमच्या स्ट्रगलच्या वरती देवाच्या कृपेचा एक दिवस आहे. प्रियांनो, एक दिवस, तो कृपेचा एक दिवस आपली डेस्टिनी चेंज करतो. तो कृपेचा एक दिवस आपल्याला धुळीतून उचलून श्रीमंतांच्या पंक्तीमध्ये बसवणारा असतो. तो देवाचा कृपेचा एक दिवस जे तुरुंगामध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी ती कृपा काम करते. जसं आपण योसेफाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो, जुन्या करारामध्ये योसेफाच्या जीवनावरती जेव्हा पाहतो की त्याच्या वडिलांची कृपा त्याच्यावर झाली म्हणून त्यांनी त्याला अंगरखा दिला होता. सर्व भावांपेक्षा जास्त याकोबाने योसेफावर प्रीती केली आणि योसेफाला अंगरखा शिवून दिला नवीन. हे कृपा दर्शवते की कृपेमुळे आपण ऑनर्ड होतो, आपण सन्मानिले जातो. देवाची कृपा ज्याच्यावर असते तेव्हा आपण सन्मानिले जातो. जरी योसेफ हा त्या स्वप्नामुळे, त्यांनी ते स्वप्न सांगितल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप सारे स्ट्रगल आले, खूप साऱ्या प्रोसेस मधून त्याला जावं लागलं. खड्ड्यामध्ये देखील देवाची कृपा होती, पोटिफराच्या घरामध्ये देखील देवाची कृपा होती, जेलमध्ये देखील देवाची कृपा होती. आणि या कृपेने वचन सांगतं, उत्पत्ती ह्याचा 41 अध्यायाचा 41 वचन सांगतं की जी कृपा, देवाची कृपा पावलेला व्यक्ती ह्याच्या जीवनामध्ये एक दिवस असा येतो की देवाची कृपा ही त्याच्या सर्व स्ट्रगल वरती ओव्हरकम होते. वाचूया वचन आपण, उत्पत्ती याचा 41 अध्याय आणि 41 वचन. हा, हालेलुया. जो व्यक्ती कालपर्यंत जेलमध्ये होता, वाट पाहत होता की माझी कोणीतरी शिफारिश करेल, तो जो व्यक्ती एका त्याच्या भावांकडून विकला गेला, त्याला विकण्यात आलं, त्याला कोरड्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं, मरण्यासाठी सोडण्यात आलं, त्याला गुलाम बनवून आणलं, गुलाम बनवून पोटिफराच्या घरामध्ये जेव्हा तो राहत होता, देवाची कृपा होती. पोटिफर म्हणतो की फक्त माझी बायको सोडलं तर मी माझं सगळं तुला दिलेलं आहे. ही कृपा आहे. प्रियांनो, ज्या व्यक्तीवर देवाची कृपा असते तो त्या खड्ड्यामध्ये देखील आनंदित असतो, त्या प्रेशर मध्ये आनंदित असतो, एकटेपणामध्ये देखील देवाची कृपा त्याचा हात सोडत नाही, जसं योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहिलं. आणि एक दिवस असा आला, तो कृपेचा एक दिवस, जो कालपर्यंत योसेफ जेलमध्ये होता, तो एकटा होता, वाट बघत होता, निराशित होता, हताश होता, देवाच्या वेळेची वाट बघत होता, असा योसेफाच्या जीवनामध्ये एक कृपेचा दिवस आला. प्रियांनो, आणि त्या एका कृपेच्या दिवसामध्ये त्याचे इतक्या दिवसाचे परिश्रम हे विरघळून गेले. आणि फारो त्याला म्हणतो की आज मी तुला
मिस्र देशावरती प्रधानमंत्री ठरवत आहे. देवाची कृपा तुम्हाला झाकण्यासाठी नाही, देवाची कृपा तुम्हाला उंचवण्यासाठी असते. देवाची कृपा तुम्हाला खड्ड्यात लपून राहण्यासाठी नाही, देवाची कृपा तुम्हाला राज दरबारी बसवण्यासाठी असते. देवाची कृपा ही तुम्हाला एकटेपणासाठी नाही, तर देवाच्या कृपेसाठी जेव्हा देव तयार करतो तो सर्व लोकांवर अधिकारी म्हणून नेमतो. आज तीच कृपा तुम्हावर देखील होत आहे. हालेलुया. कृपेचा परमेश्वर या ठिकाणी तो उपस्थित आहे. आणि तीच कृपा जर योसेफावर कृपा होऊ शकते, तर तुमच्यावर आणि माझ्यावर तीच कृपा करणारा परमेश्वर आज आपल्यामध्ये आहे. जर आज तुम्हाला तो खड्ड्याचा अनुभव येत असेल, जर आज तुम्हाला तुरुंगाचा अनुभव येत असेल, आज जर तुम्हाला निराशा आहे, आज तुमच्या जीवनामध्ये एकटेपण आलं आहे, आज तुमच्या जीवनामध्ये असं वाटत असेल की माझ्या लाईफ मध्ये काही मला दिसत नाहीये, सर्व धुंदलं आहे, तर आज ती कृपा तुमचं विजन क्लिअर करत आहे. आज ती कृपा तुम्हाला दरवाजे ओपन करत आहे. आज त्या कृपेच्या द्वारे तुमची अपॉर्च्युनिटी ओपन होत आहे. देवाची कृपा रिसीव्ह करा, रिसीव्ह करा, रिसीव्ह करा. कृपेचा परमेश्वर येशू ख्रिस्ताची कृपा इथे तुमच्यावर माझ्यावर उतरत आहे. हालेलुया. ती कृपा जी खड्ड्यातून राजदरबारी बसवणारी कृपा. हालेलुया. जेव्हा आपण योसेफाचं जीवन पाहतो, रातोरात एका रात्रीत तुरुंगातला एक बंदिवान व्यक्ती राजदरबारी मिस्र देशावरती राजा प्रधानमंत्री म्हणून तो नियुक्त केला गेला. आज तीच कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनावरती काम करत आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतं, ही कृपा कोण आहे माहिती? ही कृपा जी जुन्या करारामध्ये जो फेवर आपण म्हणतो, देवाची कृपा ही स्वतः येशू ख्रिस्त स्वतः आहे. हालेलुया. ती आपल्यावर जी झालेली कृपा ही स्वतः येशू ख्रिस्त आहे. त्यांनी आपल्यावर पाखर घातली, त्यांनी आपल्यासाठी तो दुःखदायक मरण सहन केला, त्यांनी आपल्यासाठी ते फटके सहन केले, त्यांनी आपल्यासाठी तो काट्याचा मुकुट सहन केला, म्हणून आपल्यावर कृपा झाली. देवाचं वचन सांगतं की कोणी सर्वजण त्या कृपेपासून, त्याच्या दयेपासून सर्वजण विभक्त झाले होते. ती आपल्यावर कशी आली? ती कृपा आपल्यावर, ती देवाची कृपा आपल्यावर कशी थांबली? उद्धाराद्वारे. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये रिसीव्ह केलं, देवाची कृपा आपल्यावर थांबली गेली. जसं मरियेसाठी स्वर्गदूत येऊन तिला म्हणतो की हे कृपा पावलेली स्त्री, तुझं कल्याण हो. का तिच्यावर कृपा झाली होती? कारण ती धार्मिक होती. तिने स्वतःला पवित्र ठेवलं होतं. तिने सर्व स्त्रियांमध्ये, त्यावेळेसच्या सर्व स्त्रियांमध्ये तिने स्वतःला पवित्र राखून ठेवलं होतं देवाकरिता, आणि म्हणून ती कृपा तिच्या पोटामध्ये आली. हालेलुया. कृपेचा परमेश्वर त्यांनी मरियेच्या पोटी जन्म घेतला. देवाची कृपा, येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, ती कृपा आज आमच्यावर आहे. पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये कृपा आमच्यावर आहे. हालेलुया. अजून एक वचन आपण माझ्यासाठी वाचा. देवाचं वचन सांगतं की स्तोत्रसंहिता याचा 30 अध्याय आणि 5 वचन. हालेलुया. एक दिवसाची कृपा, तो कृपेचा एक दिवस, तो प्रियानो तुमच्या जीवनामध्ये ओपन होऊ देत. हालेलुया. येशूच्या नावामध्ये. येस, वाचा. रात्री विलापाने विधान केले, तरी प्रातःकाळी हर्षध्वनी येतो. हिंदीमध्ये खूप सुंदर सांगत वचन आहे की यदि रातभर रोना पडे लेकिन सवेरे आनंद आएगा. हालेलुया. आपल्या विलापाला, आपल्या दुःखाला, आपल्या निराशेला, आपल्या डिप्रेशनला
एक एक्सपायरी डेट आहे. जरी आजची रात्र काळ रात्र असेल, आजची रात्र परेशानीची असेल, आजची रात्र टेन्शनची असेल, आजची रात्र स्ट्रेस आहे, आजची रात्र निंदा आहे, आजची रात्र आजारपण आहे, परंतु सकाळी आनंद येईल. हालेलुया. त्या कृपेच्या द्वारे ती सकाळ आपल्या जीवनामध्ये देव बाप देऊ इच्छितो. हालेलुया. आज जरी आपण जसं योसेफाच्या जीवनामध्ये पाहत आहोत की रात्रभर त्या रात्री, त्या शेवटच्या रात्री तो जेलमध्ये होता, परंतु सकाळ जेव्हा झाली तो मिसर देशाचा प्रधानमंत्री झाला. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये काही तर खूप सारी रात्र हे टेन्शन प्रेशर मध्ये गेलेले आहेत, परंतु ह्याचा अर्थ असा नाहीये की उद्याचा दिवस पण तसा येईल. देवाची कृपा आपल्याला पुरेशी आहे. उद्या सकाळी जेव्हा देवाचा कृपेचा दिवस उजाडतो, आपण उंचावले जातो, आपण प्रकाशित होतो, आपण दिसण्यात येतो. आपण त्या नगराप्रमाणे आहे, जो नगर पर्वतावरती लावलेला नगराप्रमाणे, पहाड़ पर बसे हुए शहर के समान आपण होतो देवाच्या कृपेच्या द्वारे. वन डे ऑफ फेवर, तो कृपेचा दिवस प्रभू करो की आपल्या जीवनामध्ये तो ओपन अप हो, तो अनलॉक हो. आजपर्यंत जे नाही झालं कृपेच्या दिवशी ते होत आहे आपल्या जीवनामध्ये. जेव्हा एस्तरच्या जीवनामध्ये आपण पाहतो, एस्तरच्या जीवनामध्ये कोणी मदतगार नव्हता, कोणी नव्हता. मोर्दकै शिवाय तिच्या जीवनामध्ये कोणीही नव्हता, परंतु वचन सांगतं एस्तर याचा दुसरा अध्याय आणि एस्तर याचा दुसरा अध्याय आणि 9 वचन, जेव्हा हेगे होता, जो त्या तो खोजा होता, जेव्हा त्यांनी एस्तरला पाहिलं, वचन सांगतं की तो सर्व स्त्रियांपेक्षा जास्त त्यांनी त्याच्यावरती कृपा दाखवली. हालेलुया. ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याला मनुष्यांकडून पण ती कृपा मिळते. हालेलुया. एस्तरच्या जीवनावर देवाची कृपा असल्यामुळे मनुष्यांची कृपा तिच्यावर ओपन झाली. पुढे वचन त्याच दुसऱ्या अध्यायामध्ये 17 वचन 18 वचन सांगतं की जेव्हा राजाने तिला पाहिलं, तिच्या सर्व स्त्रियांपेक्षा जास्त राजाने तिच्यावर कृपा दाखवली. आज प्रियांनो, जरी आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल असला तरी आज आपला राजा आपल्यावर सर्वांपेक्षा जास्त कृपा तो आपल्यावरती करू इच्छितो. सर्व लोकांपेक्षा जास्त प्रेम तो आपल्यावर करू इच्छितो. जसं एस्तर एका रात्रीतून, वन डे ऑफ फेवर, एका कृपेच्या दिवशी ती त्या राजाच्या दरबारीमध्ये एक साधारण मुलगी होती, परंतु एक कृपेच्या दिवशी तिने वस्ती राणीला रिप्लेस केलं. वचन सांगतं की राजाने तिच्या डोक्यावरती मुकुट ठेवला, तिच्यासाठी सुट्टी डिक्लेअर केली गेली. वचन वाचू आपण दुसरा अध्याय आणि 18 वचन. यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. तुमच्यामुळे लोकांना मेजवानी मिळत आहे. हालेलुया. पुढे सर्व प्रांतामध्ये त्यांनी सुट्टी जाहीर केली. कोण म्हणते तुम्हाला सुट्टी भेटत नाही? तुमच्यावर कृपा जर देवाची झाली तर तुमच्यामुळे सर्व प्रांतामध्ये लोकांना सुट्टी डिक्लेअर होते. जर एस्तर साठी करतो तर तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील करणारा परमेश्वर आहे. वचन सांगतो आपल्या उदारत्वामुळे त्याने लोकांना बक्षिसे दिली. एका एस्तरमुळे, एका कृपा पावलेल्या स्त्रीमुळे लोकांना बक्षिसे मिळत आहेत. तुमच्यामुळे, माझ्यामुळे कृपेचा परमेश्वर जर आपल्या सोबत आहे, देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे, तर आपल्यामुळे लोकांना देखील आनंद मिळेल. हालेलुया. तर तुम्ही साधारण समजू नका, आपल्याला साधारण समजू नका. आज त्रास आहे, आज परेशानी आहे, आज निराशा आहे, परंतु सकाळी आनंद येत आहे. जेव्हा नवीन दया, जेव्हा नवीन हर दिवसाचा सूर्यप्रकाश, हर नवीन दिवस आपल्याकरिता नवीन कृपा घेऊन येत आहे. देवाचं वचन सांगतं इब्रिकरास पत्र याचा
याचा 12 अध्याय आणि 14 वचन वाचूया. 14 वचन आणि 15 वचन आपण हा शेवटचं वचन आपण वाचूया. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. कशासाठी? पुढे देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये म्हणून कसे राहा म्हणतायत. देवाची कृपा आपल्यावरती झाली आहे, तिला आपण राखायला पाहिजे. देवाची कृपा आपल्याला सांभाळावी लागते, आपल्याला तिला रक्षण करावं लागतं. कशाच्या द्वारे? पवित्रतेद्वारे, एकमेकांवर प्रेम करण्याच्या द्वारे. पुढे येस हा नाही बस वचन काय सांगत आहे? कृपा तुमच्यावर कशी टिकून राहते? जर आपल्यामध्ये कोणाबद्दल कडूपण नाही, जर आपल्या मनामध्ये कोणाचा हेवा नाही, द्वेष नाही, तर ती कृपा आपल्यावर टिकून राहते. जशी योसेफावर कृपा राहिली. का राहिली? खड्ड्यामध्ये त्यांनी आपल्या भावांना दोष नाही दिला की माझ्या भावांनी मला कसं काय, माझे भाऊ असे करू शकतात, माझ्या भावांनी मला असं केलं, माझ्यासोबत हे केलं. त्यांनी त्यांना माफ केलं. पोटिफरच्या घरामध्ये जेव्हा योसेफ आला, तिथे देखील त्यांनी त्या पवित्रताईला जपलं. त्यांनी कुठल्याही पापामध्ये तो पडला नाही. आणि जरी पोटिफरच्या स्त्रीने त्याला दोष दिला, त्यांनी पोटिफरला दोष दिला नाही. त्यांनी आपली बाजू साफ ठेवली, क्लिअर ठेवली. आणि त्याच्यामुळे ती कृपा त्याला राजदरबारी घेऊन गेली. हालेलुया. जर आपल्याला वाटतं, जर आपल्याला देवाच्या कृपेमध्ये राहायचं आहे, जर देवाचा तो एक दिवस आपल्याला अनुभवायचा आहे, तर आपल्याला स्वतःला कडूपणापासून दूर राहायला पाहिजे, पवित्रताईमध्ये राहायला पाहिजे, देवाच्या वचनानुसार चालायला पाहिजे. तेव्हा आपल्या आयुष्यभराच्या सर्व कष्टाचं प्रतिफळ देवाचा एक कृपेचा दिवस बनून येतो. त्या कृपेच्या दिवशी नक्कीच देवबाप आपल्याला उंचवतो, देवबाप आपल्याला प्रतिष्ठित करतो, देवबाप आपल्याला उंच स्थानी रोवतो. लोकांच्या द्वारे देवबाप आपल्याला सन्मानित करतो, राजाच्या द्वारे. जसं आपण पाहिलं, योसेफाला फारोच्या द्वारे देवानी त्याला सन्मानित केलं, प्रतिष्ठित केलं. एस्तरच्या जीवनामध्ये पाहतो, शयश राजाच्या द्वारे एस्तर ही प्रतिष्ठित केली गेली, सन्मानित केली गेली. जर तुमच्यावर देवाची दया, कृपा टिकून राहायची आहे, तर आपलं अंतःकरण नेहमी लोकांच्या प्रती साफ ठेवा. कोणाच्याही प्रती काही त्यांनी जरी आपल्यासोबत वाईट केलं असेल, वचन सांगतं की वाईटानी वाईटाला नको, तर बऱ्यानी वाईटाला जिंक. तर जेव्हा आपण बरं करणं सोडत नाही, जेव्हा आपण चांगलं उत्तम ते करतो, जरी आपल्याला इन रिटर्न वाईट आलं तरी पण आपण त्यांना वाईट देत नाही, देवाची कृपा आपल्यावर टिकून राहते. प्रियानो, आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, त्या देवाच्या एक दिवसाच्या त्या कृपेसाठी झटा की एक ना एक दिवस माझा देव मला त्या कृपेच्या दिवशी, त्या फेवरच्या दिवशी तो मला उंचावणार आहे. माझ्या जीवनामध्ये आज कदाचित रात्रभर रडायला लागत आहे, परंतु उद्या सकाळी जेव्हा मी उठेल, मी नवीन दया, मी नवीन हर्षानी, मी आनंदाने, मी जोमाने, मी पुन्हा प्रतिष्ठित केले जाईल, मी पुन्हा उंचावले जाईल, मी देवाच्या राज्यामध्ये आनंद करेल. हालेलुया. देवाची कृपा तुमच्यावर बनून राहू देत. हालेलुया. या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणा सर्वांना आशीषित करो. हालेलुया. प्रेज गॉड.